या हातामध्ये घेऊन माहिती पडतं चांगलं आहे खराब आहे ते. होऊन द्यायचं, अजिबात वास वगैरे काही येत नाही. एखादा भिजवल्यानंतर नारळ कसे व्यवस्थित फुटतात. उडी बघ त्याचे, उडी बघ. नंतरला चवीला इतके छान आहेत नाही पापड. हे आहेत पोह्यांचे पापड. हे जरा इकडे वाग्या शेरवा, त्याला पाऊस पडतो त्याला इकडे आहे. आधी मला गरम झालं की म्हणजे जेवायचं ना. कुणाला चिकन खायचे चकाली चकाली. चला चला तिकडे वा, चला तिकडे वा. हे बघ तुमचं जेवण ठेवतो शिजत. चला बाहेर जायचं, पाऊस पडतो आता. चला वातावरण मस्त झालं आज. बसा इथे, इथे बसा, बसा इथे एक साईडला शांतपणे. किती फिरणार. चला आज खूप दिवसानंतर आमची चूल पेटले. चुलीकडे आज लक्ष गेलंय. हे आमचं पाणी पण ठेवलं तापच, कारण वातावरण खूप थंड झालेलं आहे. वातावरण पूर्ण बदली झालं. हां, त्याच्यामुळे गरम पाणी आता हवं. आता संपलं, गरमी गेली, गरमी संपली, एकदम थंडगार. आता वातावरण संपलं. पाऊस काय जसा पाय तसा पडत नाही जोरात जोरात, पण गार केला. बारीक बारीक आहे ना पाऊस. दिवसभर चालू असतो बारीक. हां बारीक बारीक. तर हे आता हे बियाणं बघा, शिराळं सुकलेलं आहे ना, त्यातलं बियाणं काढतोय जरा. शिराळे लावायचे राहिलेत, ते आता लक्षात आलं तर काढतो. आपलं घरचं बियाणं आहेत ना बीज. हाय, बिया आहेत त्या पुढे आहेत. ह्या बघा पडल्या, ह्या ओरिजिनल बिया बघा. बियाणं कसं आहे. आणि हे असं बियाणं असतं ना आपलं घरगुती बियाणं, या हातामध्ये घेऊन माहिती पडतं चांगलं आहे खराब आहे ते. एकदम ओरिजिनल बियाणं, चांगलं बियाणं. आता हे सगळं बिया, काय काय बिया खराब असतात तेव्हाच्या. म्हणजे त्या ह्या पोकळ आहेत ना, त्या बियामध्ये फरक पडतो ना. ह्या पूर्ण काळ्या, ह्या चांगल्या. बघ पोकळ कशी झाली ही बी बघ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर खूप दिवसानंतर आता बघा चूल पेटली आपली. खूप दिवस म्हणजे जवळजवळ 7-8 दिवस झाले चूल नाही पेटवलेली, कारण सगळं थंड पाण्यानेच चाललं होतं ना सगळं. आणि काही ह्यांचं चिकन वगैरे पण मी ना गॅसवरचं शिजवलं होतं मध्ये आणलं तेव्हा. आत्ता म्हटलं म्हणजे वाघ्याशिवरांचं चिकन पण शिजत ठेवलं आहे, काल आणलं आहे. आणि पाणी पण तापत ठेवले, कारण वातावरण पूर्ण गार झालेलं आहे. खूप छान वातावरण झालं आहे. पाऊस काय जास्त असा पडत नाही आहे, पण थोडा थोडा पाऊस की नाही चालू झालेला आहे. ढगाळ वातावरण. आणि मला वाटतं दुसरीकडे आजूबाजूला कुठेतरी जास्त पाऊस पडत असणार, कारण विजा वगैरे काल ना भरपूर चमकत होत्या काल रात्री. त्याच्यामुळे इथे आहे वातावरण खूप छान झालं आहे. बरं वाटतं आहे. गरमीमुळे जाम हैराण झालं होतं, पण आता छान वाटतं, असं प्रसन्न वाटतं आहे, प्रसन्न. तर चला आता पहिला ह्या बिया आहेत ना, ह्या बघा, ह्या जरा टाकते 2 बिया शिराळ्याच्या. शिराळ्याची भाजी हवी, पावसाळी भाजी. आणि बाकीच्या ह्या ठेवून देते, आपल्याला उपयोगी पडतील अशा. आज कुणाला आणि कुणाला जेव्हा बाहेर जाणार म्हणजे म्हणतायत, त्यांचं काम आहे जरा. बघू आता कसं आहे. लाईटीवरती आहे. आज वार आहे सोमवार, आणि सोमवारची आमच्याकडे लाईट जाते. पण आता पाऊस आहे त्याच्यामुळे म्हणजे लाईट जाईल की नाही, म्हणजे असं थोडंसं जरा हे वाटतं आहे. राहिलं तर चांगली गोष्ट आहे, पण बघू जर का लाईट गेली तर त्यांचं जाणं कॅन्सल होईल. आणि लाईट असेल तर दोघंजणं जातील, कारण पेट्रोल वगैरे लागतं ना गाडीमध्ये. मग ते CNGचं पंप पण तिकडची पण लाईट जाते. तर आज माझं थोडंसं किचनचं काम आहे. किचनचं काम म्हणजे थोडीशी पूर्वतयारी किचनची करायची आहे. म्हणजे नारळ वगैरे मला किसायचे. परत वाघ्या शेरू यांचं ते चिकन तर ठेवलं शिजत. आणि त्याच्यानंतर आपल्या ऑर्डरची थोडीशी तयारी, म्हणजे कुळीत पीठ आहे ना मला तयार करायचं आहे. थोडंसं तुम्हाला अपडेट देते. कुळीत बघा भाजून झाले ना, ते आता इथे जरा ठेवलेत गार करत चुलीच्या इथेच. आणि इथे आता चुलीवरती पाणी ठेवलं आहे माझं गरम करायला. पुढचं अपडेट, इथे गाडी नाही आहे. कुणाला आणि कुणालच्या बाबा बाहेर निघून गेलेले आहेत, त्यांना ते यायला असं कदाचित संध्याकाळ पण होईल. त्याच्यामुळे मी आज घरामध्ये एकटी. इथे वाघ्या आणि शेरू यांचं जेवण काढलेलं आहे. शेरू जेवतोय, आणि हे बघा हे वाघ्याचं जेवण माझ्या हातामध्ये आहे. गरम होतं त्याच्यामुळे गार करत ठेवलं त्याला की नाही. पुढच्या साईडला बांधलं आहे वाघ्याला.
कारण दोघं जण जाम मस्ती करतात ना, सारखे काही पळवते बाहेर त्याच्यामुळे. आणि इथे कुणाली देवपूजासुद्धा करून घेतलेली आहे जायच्या आधी. आणि हा बघा आपला वाघ्या. बाबू चला जेवायचे ना, लई मस्ती कॉल झाले मगाशी, खूप धावत होते. चला जेवा. चिकनचं सूप आहे आणि भात आहे, सावकाश खा. झालं तुझं जेवून शेरू? आता त्याला जेवू देत. सकाळी केक दिलेला ना दोघांना खायला, खाऊ. तर ह्याने हा आपला वाघ्या कसा स्लो मोशनमध्ये खातो ना, शेरून येऊन पटापट त्याचा खाल्ला, स्वतःचा पण खाल्ला आणि त्याचा पण खाऊन टाकला. त्याला थोडंसं मिळालं, वाघ्याला नाही असं नाही. जा आता पाणी पिजा, जावा आता गाई करा, चला जावा गाई करा, चला वाघ्या जेव पटपट, जेव पटापट. छान असं वातावरण झालंय आणि आता पाऊस पडायला सुरू झाला ना, तिथपासून पक्षी काय आपल्याकडे येत नाही आता खायला वगैरे. हे बघा नेहमीप्रमाणे मी इथे दाणे घालून ठेवते, पाणीसुद्धा भरून ठेवलेलं आहे, पण आता काय येत नाही ते जास्त. त्यांना आता खाणं पिणं कसं मिळतं हो भरपूर पक्ष्यांना, किडे पाखरं वगैरे. माझा आता नाश्ता करायचा चाललेला आहे. तर आज मी नाश्त्यामध्ये दही घेतले, दही साखर खाते, म्हणजे गोड खाण्याची इच्छा झाली त्याच्यामुळे आता हे दही घेतलं आहे वाटीभर. तर वातावरण बाहेरचं थंड आहे, पण मला मात्र गरमी होते, कारण जवळजवळ 1.5-2 तास मी चुलीच्या पुढे बसलेले होते. पोळीत भाजायचे होते ना, त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला. आणि त्याच्यानंतर बघा आता आवरून घेतलं आहे. आता म्हटलं जरा नाश्ता करते, तर नाश्त्यामध्ये दही साखर घेतलं आहे, म्हणजे जरा थंड खाल्ला का जरा बरं वाटेल ना, म्हणजे असं मला खाऊसं पण वाटलं, म्हणजे गोड काहीतरी खाऊया, त्याच्यामुळे दहीने साखर घेतलेलं आहे. आज बागेमध्ये काय फारसं केलं नाही, कारण घरातलं काम जास्त होतं, त्याच्यामुळे बागेमध्ये मी आज काय गेलेलीच नाही आहे. संध्याकाळच्या वेळेस मात्र थोडंसं करणार, कारण वाफे ना अजून 1-2 आपल्याला तयार करायचे, बियाणं थोडंसं लावायचं बाकी आहे. जसा वेळ मिळेल ना त्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे. म्हणजे वाफे तयार करायला पण थोडासा वेळ जातो, पटकन असं होत नाही. आज कुणाला आणि कुणालच्या बाबांना बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे आता त्यांचा पुरा दिवस आज बाहेरच जाणार आहे. कुणालनी मला असं वाटतं हाफ डे काहीतरी घेतलेलं आहे सुट्टी, त्याच्यामुळे दुपारी येतील ते, म्हणजे उशीर काय त्यांना होणार नाही, दुपारमध्ये येतील जेवणाच्या वेळेपर्यंत. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याचं ऑफिस चालू राहील. लाईट राहिली तर, आज 12 आहे सोमवार, म्हणजे अजूनपर्यंत तरी लाईट आहे. जर का लाईट गेली तर सगळी गडबड होणार आहे. हा बघा आला बोका बघा. कुठे जायचं आहे? नाही जायचं. त्याचं लक्ष ना बाहेर खूप आहे आपल्या वाघ्याचा, सारखं त्याला बाहेर जायचं असतं. आता पण बाहेर गेला होता गेटच्या इथे, त्याला मी बोलवलं ना तेव्हा तो आला इथे. मग नाही जायचं बेटा बाहेर. काय सकाळी 2दा तो शेरूला घेऊन गेला बाहेर. आता कसं वातावरण बघा, आता हे पावसाळी वातावरण आहे ना, गरमी होत नाही ना, त्याच्यामुळे मग आता त्यांचं कसं असतं बाहेर फिरायला जायचं, त्याच्यामुळे मग सकाळी त्याला ना बांधून ठेवली होती. आता शेरूला बांधून ठेवलं आहे आणि ह्याला सोडलं. सोडल्यावरती लगेच बाहेर जायचं बाबा. नाही जायचं बाहेर, बुवा आहे बुवा. शेरूला आपल्या बोललं ना बुवा आहे, तर जातच नाही तो पुढे. त्याला माहिती आहे ना मागे वाघाने पकडलं होतं, तुम्हाला सांगितलेलं. तर तो बरोबर घाबरतो, पण ह्याला अजून काय नाही, ह्याने अजून बघितलेलं नाही ना, त्याच्यामुळे हा कसा बिंदास आवरतो. लाईटीचे अपडेट घेऊया. आहे बघा, आज आमच्याकडे लाईट आहे, त्याच्यामुळे आपलं काम की नाही होऊन जाईल. पण काय सांगू शकत नाही, दुपारच्या वेळेस पण लाईट जाऊ शकते. मी ना 2 कडधान्य भिजवली होती, त्याला छान असे मोड आले, तुम्हाला मी दाखवते. मला बऱ्याच वेळेला विचारलं जातं की ताई तुम्ही कडधान्य, म्हणजे जेव्हा मी भिजवते ना मोड कशा आणता, कारण म्हणजे प्रत्येक कडधान्याला की नाही मोड असतं. तर फारसं असं काय करत नाही मी, बघा नॉर्मल अशी भिजत घालते भांड्यामध्ये आणि त्याच भांड्यात ठेवते, किंवा बांधून वगैरे असं पण मी काही करत नाही. आता हे जास्त भिजवण्याचं कारण पण तुम्हाला सांगते. आता बघा सामान जे भरलं ना, पावसाळी सामान डीमार्टमधनं बघा आणलेलं ना, तर माझ्याकडे आधीचं सगळं कडधान्य होतं. हे सगळं मी ना आधीचं आहे ना ते भरलेलं आहे, आणि जे आत्ता आणलेलं आहे ना ते सगळं मी ठेवलेलं आहे पॅकिंग करून, फ्रीजमध्ये सगळं स्टोअर करून ठेवते मी. ते जास्तीचं होतं ना, बरणीमध्ये राहत नव्हतं, त्याच्यामुळे आता मी थोडंसं जरा कडधान्य जे आहे ना, 2 कडधान्य फक्त मूग आणि मटकी ना जास्त भिजवलेत. म्हणजे कशी आता बघा पाऊस चालू आहे, तर मुगाची भजी वगैरे पण करू शकतो, किंवा डोसे वगैरे पण छान असे होतात ना मुगाचे, आणि मटकीची उसळ वगैरे छान होते. चटपटी तसं खाण्याची इच्छा होते की नाही पावसामध्ये, त्याच्यामुळे मग मी जास्त भिजवले. ते काय खराब होत नाही, मोड आणून छान असे फ्रीजमध्ये ठेवायचे, छान राहतात. हे बघा
आता ह्यातले जे अर्धे मूग आहेत ना, नाही मटकी, अर्धी मटकी आहे ना, त्याची भाजी परवा दिवशी मी केलेली आहे. आणि हे जे मूग आहेत ना, हे मी खास भजी किंवा डोसे जे बनतात ना त्यासाठी मी भिजवलेले आहेत. बघा, याचं पावसामध्ये छान लागेल ना चटपटीत, त्याच्यामुळे. आणि मोड बघा किती छान आहेत ते. काही नाही, फक्त ह्याच भांड्यामध्ये भिजवलेले आहेत मी. काही नाही करत, फक्त असं वर खाली करते. त्यातलं फक्त पाणी जे आहे ना एक्स्ट्राचं मी काढून टाकते. जास्त पाणी नाही ठेवत मी. आणि फक्त साधारण असं ओलसरपणा राहील ना असे ठेवते. आणि 2 दिवसामध्ये खूप छान पद्धतीने असे मोड येतात. 2च दिवस मी असे बाहेर ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. अजिबात वास वगैरे काही येत नाही. एका ताईंनी सांगितलं होतं की ताई वास येतो, तर अजिबात वास वगैरे काय येत नाही. आपण फक्त व्यवस्थित लक्ष ठेवायचं. आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही. प्लास्टिकच्या डब्यामध्ये जरी ठेवलात ना तरी पण छान राहतात ते. आता मी जेवण करायला सुरुवात केली आहे. मला जरा तुमच्याशी असं खूप असं बोलावंसं वाटते. त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी मी करते ना, आज मी तुमच्याशी बोलता बोलता सगळं करते. आज काय रेसिपी वगैरे काय दाखवत नाही आहे, कारण लाईटीचं काय खरं नाही आहे. ही लाईट आहे ना कधी पण जाईल, त्याच्यामुळे म्हटलं राहू दे रेसिपी वगैरे. आणि काय साधं सिंपलच आहे आपलं जेवण, नेहमीची नॉर्मल भाजी आपली. आता ही मटकीचीच भाजी करते मी. मटकीची भाजी मला खूप आवडते, म्हणजे सगळ्यांनाच आवडते घरामध्ये. त्याच्यामुळे म्हटलं चला आता बनवून घेऊया. आणि नारळ बघा इथे काढून ठेवलेले आहेत. हे मला किसायचे. एक साधारण 4 नारळ मी फोडणार आहे. फोडून ठेवते आत्ता किसणार नाही. नारळाचं माहिती काय होतं, म्हणजे माझा एक अनुभव मी तुमच्याशी शेअर करते. नारळ कसे मी एकदमच आणते. आता मी त्याची बघा डीमार्टमध्ये गेली होती ना, तर तिथे मला स्वस्त नारळ मिळाले. 28 रुपयाला मला एक नारळ पडला. आणि चांगला मोठा आहे बघा, असे मोठे मोठे नारळ 28 रुपयाला. आणि हेच नारळ जर का मी आता मार्केटमध्ये गेले ना घ्यायला, ह्या नारळाची किंमत 50 रुपये आहे. एका नारळाची किंमत आहे 50 रुपये. त्याच्यामुळे कसे डीमार्टला गेले की मी नारळ म्हणजे घेतेच मी. असे पण मार्केटमध्ये गेले ना तर एक साधारण 5-6 नारळ तरी घेते. नारळ असे ठेवले ना मग ते सुकून जातात, पाणी आतलं सुकून जातं. आणि मग ते खोबरं असतं ना ते पण मग सुकं होऊन जातं. आणि सुकं खोबरं काय आमच्याकडे आवडत नाही. त्याच्यामुळे असा विचार केला की नारळानं किसून ठेवते, म्हणजे फोडून ठेवते आता, म्हणजे संध्याकाळी मग किसले जातील. जर असेच राहिले ना नारळ, मी माझ्या कामामध्ये राहील आणि ते नारळ कधी सुकून जातील ना ते पण मला माहीत नाही पडणार, असं आहे ते. त्याच्यामुळे आता असे फोडून ठेवले ना की संध्याकाळी मात्र मी आठवणीने नारळ किंवा किसून ठेवणार. फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते ना खोबरं मी, त्याच्यामुळे. म्हणून त्याला पटापटात ही भाजी करून घेऊया. छान अशी सुकी भाजी करणार आहे मी, मटकीची, ओली नाही. ओली करायला म्हणजे ग्रेव्हीवाली करायला आपल्याला वाटण नाही, वाटण संपलं आहे आपलं. त्याच्यामुळे कांदा लसूण वगैरे घालून सुकी भाजी करणार आहे मी. काय झालं शेरू बघा आता नाटक करतोय, मला सोडायला सांगतोय, कारण वाघ्याला सोडलंय ना. काय तू खुल्ला होतास मगापासून, आता वाघ्याला फिरू दे. दोघांना पण सोडलं ना, दोघं पण आता जातील रानामध्ये, छू होऊन जातील. नारळ पाण्यात ठेवले होते. पाण्यात म्हणजे भिजवल्यानंतर नारळ कसे व्यवस्थित फुटतात, वेळे वाकडे फुटत नाही. त्याच्यामुळे नेहमीची प्रॅक्टिस. चला आता सोडून घेऊया. हा बघा, लवकर फुटतात आणि वेडेवाकडे फुटत नाही. पाणी पण भरपूर निघालंय, भरपूर पाणी. आता 1 ग्लास पाणी आहे ना तो मी पिते आणि बाकीचा 1 ग्लास फ्रीजमध्ये ठेवून देते. कुणाला खूप आवडतं त्याच्यासाठी ठेवते. उडी बघ त्याची, उडी बघ. बस गाडी आली, चला बाजला वा, इकडे वा. बघा शेरूची नाटकं बघा. गाडी येते मागणं, चला घरात. तिकडे वाघ्याचा जीव वर खाली झाला असेल, तो बघ लागला फुंकायला. बस शेरू,
बघा बस 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 बसा खाली बाबा आला चला. त्या एकाला बांधून ठेवले म्हणून बरं आहे ना, तर दोघांनी घर डोक्यावर घेतलं असतं. सोडलेलं त्याला, दोघांना आलटून पलटून ठेवलं आज बरोबर. कोण आलं? शेरू बाबा आला. चक्की चालू आहे. शेपटी वगैरे जोरात हलते. कोण आलं? एवढा आनंद, बाप रे. चल इकडे ये, चला चला चला. काय खाऊ नाही मिळणार आहे. बोलली की नाही लाईट जाईल म्हणून, आणि गेली की नाही झालं. मग आत्ता बघा बोलली आणि लगेच लाईट गेली. तर जेवायला आता वाढते सगळ्यांना जेवण. बघा डाळ भात, आपली चपाती आणि मटकीची भाजी केली ती वाढते. आणि पापड, हे नाचणीचे पापड आणि हे उडदाचे पापड. ह्या पापडांबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे नंतरला. चवीला इतके छान आहेत ना हे पापड, मला तर खूप आवडले ते पापड नाचणीचे, खूप टेस्टी आहेत एकदम. हे कुणाला भाजी घे. तर लाईट गेल्यामुळे आमचं की नाही थोडंसं काम राहिलं. आता पॅकिंग आम्हाला करायची होती. तर पापड आलेले आहेत आपल्याकडे विक्रीसाठी. तुम्हाला मी दाखवते पटकन. इतके छान चविष्ट पापड आहेत. त्या पापडाचा शॉर्ट व्हिडिओ मी तुमचे शेअर केलेला आहे. तुम्ही जर का नसेल बघितला तर बघा तुम्ही जाऊन. आता जितक्या पण ऑर्डर आलेल्या आहेत ना, ते सगळे पापड की नाही मागवलेले आहेत. ते म्हणजे कुणाला जेव्हा येताना घेऊन आले ते, त्यांना मी सांगितलं होतं की येताना तुम्ही घेऊन या, म्हणजे डबल फेरी नको. तर ते आम्हाला पॅकिंग करायचे ते पापडाचं. पण लाईट गेल्यामुळे राहिलेलं आहे. आता बघू संध्याकाळी कधी लाईट येईल त्यावेळेस सगळं होईल. मग असं आहे. तुम्हाला मी पटकन पापड दाखवते. चवीला खूप छान आहे पापड बघा. तर हे साबुदाण्याचे पापड आहेत, म्हणजे साबुदाणा फेणी. हे आहेत तांदळाचे पापड, हे पण खूप चवीला मस्त आहेत. आणि हे नाचणीचे पापड, हे तर इतके छान आहेत ना, मला खूप आवडले ते पापड. सगळेच छान आहेत पण सगळ्यात जास्त मला हे आवडले. आणि हे आहेत पोह्यांचे पापड. तर हे सगळे की नाही आपल्या ऑर्डरचे आहेत. हे सगळे जाणार आहेत पॅकिंग करून. तर आता काही नाही, लाईट गेल्यामुळे आता काही निवांत, काहीच काम होणार नाही. संध्याकाळच्या वेळेस जेव्हा लाईट येईल त्यावेळेस सगळं हे पॅकिंग होणार. आणि त्याच्यानंतर मग आपली कुरिअरची तयारी. आपल्याला उद्याला कुरिअर करायचं आहे. हे बघा हे सगळं, हे बघा हे असं सगळं अर्धे अर्धे बॉक्स आहेत ना पॅकिंग करून ठेवलेले आहेत. अजून आपलं कुर्ताचं पीठ आहे ना, ते पण पॅकिंग करून मग ह्या कुरिअरमध्ये जाणार आहे. कोणाला जर का पापड ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवरती बघा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती कॉल करा, मेसेज करा. छान आहेत चवीला पापड, तुम्हाला नक्की आवडतील. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.